दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी, मंदिराचं कोणतंही पाडकाम केलं जाणार नाही असं मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलंय। हनुमान मंदिरात नियमित पूजा सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया देखील लोढा यांनी दिली। दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला रेल्वेकडून आता स्थगिती देण्यात आली आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। काही वेळापूर्वी ते या ठिकाणी आले होते। मंदिराची पाहणी देखील त्यांनी केली, दर्शन घेतलं, आरती केली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे की रेल्वेसोबत स्वतः त्यांनी बातचीत केली आणि त्यानंतर या पाडकामाला स्थगिती मिळाली। मी आणि आमचे अध्यक्ष आशिष सलाडजी आणि विश्व हिंदू परिषदचे आणि बजरंग दलचे सर्व नेते स्वतः अश्विनी वैष्णव साहेबांशी बोलले। जे स्थानिक जे जनरल मॅनेजर आहे मीना साहेब त्याच्याशी बोलले। काल एक प्रतिनिधी मंडळ विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या रेल्वेचे सर्व अधिकाऱ्यांना भेटला होता विटीमध्ये आणि त्याने आजमध्ये सर्व पेपरची तपासणी करून आज स्टे ऑर्डर जारी केलेला आहे। आपण समजू शकता की कानूनमध्ये एक प्रोसेस असता, काय एक नोटीस झाला तर पूर्वी त्याने स्टे करावा लागता, नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता। आज हे फर्स्ट स्टेज पूर्ण झाली आहे। आता मंदिरचं काय होणार नाही, मंदिरमध्ये पूर्वीप्रमाणे आरती आणि धर्म आराधना सुरू राहणार आहे। अखेर या पाडकामाला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। काल उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता आणि एक है तो सेफ आहे, हेच का भाजपचं हिंदुत्व अशी टीका देखील त्यांनी केली होती। मात्र आता या बांधकामाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिलेली आहे। आदित्य ठाकरे या ठिकाणी जाऊन महाआरती देखील करण्यात आले होते। मात्र आता आदित्य ठाकरे या ठिकाणी जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुपारी 3 वाजता आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे। हनुमान मंदिराच्या पाडकामाला रेल्वेकडून आता स्थगिती देण्यात आली। या मुद्द्यावर आदित्य ठाकरे हे काय भाष्य करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दादर रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या हनुमान मंदिरावरून राज्यातील राजकीय वातावरण गेले 2 दिवस चांगलंच तापलं होतं। मध्य रेल्वेने हे मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावली होती, मात्र आता या पाडकामाला स्थगिती मिळाली आहे।